मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे चौथे प्रकरण आज अभ्यासणार आहोत. या प्रकरणाचे नाव आहे अर्थ नियोजन. या प्रकरणाला परीक्षेसाठी 8 मार्क्सचे प्रश्न विचारले जातील. म्हणजे 8 मार्काचे वेटेज या पाठाला आहे. यामध्ये फक्त माहिती अर्थनियोजनामध्ये आपल्याला फक्त माहिती पाहिजे आहे जीएसटी ची ओळख. त्यानंतर आपण जीएसटी कसं काढतो, त्याच्यानंतर कर बीजक म्हणजे आपण त्याला टॅक्स इनव्हॉइस कशाला म्हणतात, त्यानंतर जीएसटी चं गणन कसं करायचं, त्याच्यावरचे काही उदाहरणं, इनपुट टॅक्स क्रेडिट, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि एसआयपी एवढ्या बाबींचा आपल्याला या धड्यामध्ये अभ्यास करायचा आहे. अतिशय सोपा धडा आहे हा. आपण याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर या सुद्धा धड्याचे आपल्याला 8 मार्क्स सहज मिळू शकतात. याच्यावरची उदाहरणं सोडवण्याचं फार सोपं आहे, पण याच्यामधल्या संकल्पना आपल्याला समजणं आवश्यक आहे. तर आपण ह्या अगोदर संकल्पना समजून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक उदाहरणाचा विचार करूया. तर सर्वप्रथम आपल्याला जीएसटी ची ओळख करून घ्यायची. काय आहे जीएसटी? तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये 1 जुलै 2017 पासून ही एक कर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. 1 जुलै 2017 पासून या कर प्रणालीचं एक वैशिष्ट्य आहे, पूर्ण देशामध्ये एक कर, पूर्ण देशामध्ये एकच कर असायला पाहिजे आणि एक कर एक देश एक बाजार असं त्या जीएसटीचं आपल्याला वर्णन करता येईल. ठीक आहे. हा कर वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी आपण वापरत असतो. जीएसटी याचा अर्थ काय होतो? जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर. काही वस्तूवर कर लावला जातो तर काही सेवावर सुद्धा, वस्तूवर आणि सेवावर जो कर लावला जातो त्याला वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला म्हणतो जीएसटी. तर ह्या जीएसटी चे 2 प्रकार पडतात. जीएसटी म्हणजे टोटल जीएसटी कसं असते, त्याच्यामध्ये एसजीएसटी आणि सीजीएसटी अशा प्रकारचे 2 पार्ट पडतात. एसजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही मिळून जीएसटी. तर एसजीएसटी म्हणजे आणि सीजीएसटी म्हणजे काय ते पाहूया आपण. सर्वप्रथम सीजीएसटी. सीजीएसटी स्टँड्स फॉर, सीजीएसटी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? सेंट्रल गुड अँड सर्व्हिस टॅक्स. आणि एसजीएसटी स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर हे सीजीएसटी हा केंद्राने लावलेला कर असतो. केंद्राने जो जीएसटी कर असतो तो 2 याच्यामध्ये डिवाइड होतो. तुम्हाला माहित असेल सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो आपण त्याला, केंद्रीय वस्तू व सेवा कर. तर हा जो कर असतो हा कर सर्व केंद्राकडे जमा होतो. आणि दुसरा जो आहे एसजीएसटी. एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा कर राज्याकडे जमा होत असतो आणि दोन्ही मिळून आपल्याला पावतीवर दोन्ही सीजीएसटी आणि एसजीएसटी याची बेरीज करून जीएसटी कॅल्क्युलेट करून दिलेलं असतं. तर अशा प्रकारे हे 2 सीजीएसटी आणि एसजीएसटी लक्षात ठेवा. सीजीएसटी हा केंद्राकडे जमा होणारा कर आहे. एसजीएसटी राज्याकडे जमा होणारा कर आहे. म्हणजे केंद्राकडे वस्तू आणि सेवा कर जो जमा होतो त्याला आपण सीजीएसटी असं म्हणतो. राज्याकडे वस्तू व सेवा कर जो जमा होतो त्याला आपण एसजीएसटी म्हणतो. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याच्यामध्ये स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स
हे दोन कर आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी यामध्ये येतात आणि या दोघांची बेरीज म्हणजे एकत्रित कर म्हणजे जीएसटी, आपण त्याला जीएसटी. त्यानंतर जीएसटीएन हा एक नंबर आहे. जीएसटीएन हा एक नंबर असतो. याला म्हणतो आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड आयडेंटिफिकेशन. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन काय असते, हे अशा प्रकारचा हा नंबर दिलेला असतो जीएसटीएन. म्हणजे ज्या व्यापाऱ्याची उलाढाल जवळपास 20 लाख रुपयापेक्षा जास्त असते त्याला हा जीएसटीएन नंबर दिलेला असतो. त्याच्या टॅक्स पावतीवर अशा प्रकारचा हा नंबर दिलेला असतो. याच्यामध्ये एकूण 15 अंक अक्षरे असतात. अंकाचा समावेश आणि अक्षराचा समावेश 15 असतात. हे 2, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे पॅन कार्डाचं, त्याच्यानंतर 1 झड आणि हे 5 अशा प्रकारचे एकूण 15 अंक अक्षर, या 15 अंक अक्षराचा याच्यामध्ये समावेश असतो. तर 15 अंक अक्षरामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हा 27 हा राज्याचा संकेतांक आहे. पहिले 2 अंक म्हणजे राज्याचा संकेतांक आहे 27. आपलं महाराष्ट्र राज्याचा संकेतांक 27 आहे. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याच्याकडे हे टॅक्स पावती आहे तर त्या याच्यामध्ये सर्वप्रथम 27 येणार. याच्यावरून कळतं की कुठल्या राज्याची पावती आहे. राज्याचा संकेतांक क्रमांक अगोदर असतो. त्याच्यानंतर ABCDE 1 2 3 4 H हे असतो त्याचा पॅन कार्डाचा नंबर. पॅन कार्ड 10 अंकाक्षरी पॅन कार्डाचा नंबर असतो. त्याच्यानंतर हे असतो एका नोंदणीसाठी, त्याची जर व्यापारासाठी पहिला व्यापार असेल, पहिली नोंदणी असेल तर त्या ठिकाणी 1 असते. एका नोंदणीसाठी अंक, पहिल्या नोंदणीसाठी जे काही अंक असेल ते. आणि त्याच्यानंतर झड हे मात्र सर्वांसाठी समान असतं. याच्यानंतर बाय डिफॉल्ट म्हणतो आपण त्याला. आणि शेवटी हे आहे चेक सम डिजिट. तुम्ही या जीएसटीच्या वेबसाईटवर जर समजा नंबर टाकला तर तो वैध आहे किंवा नाही यासाठी हा नंबर आहे, त्याला म्हणतो आपण चेक सम डिजिट. आणि हा शेवटी आलेला आहे. असे एकूण 15 अंक अक्षराचा यामध्ये समावेश आहे. ठीक आहे. तर असं जेव्हा आपण टॅक्स पावती पाहतो त्यावेळेस जीएसटीआयएन म्हणजे जीएसटीएन गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन म्हणतात त्याला. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे जो काही नंबर असतो त्यानं कर भरलेला किंवा नाही भरलेला हे आपल्याला पाहिल्या हे टाकल्याच्या नंतर जीएसटी च्या वेबसाईटवर आपल्याला समजतं. तर असं प्रत्येक व्यापाऱ्याकडे ज्या व्यापाऱ्याची उलाढाल जवळपास 20 लाखापेक्षा जास्त आहे अशा व्यापाऱ्याकडे हा जीएसटीएन म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर हा असतो. त्याच्यानंतर आपल्याला अजून काही कोड बघायचे आहे. ते म्हणजे HSN कोड आणि SAC कोड. HSN कोड म्हणजे काय असतं, ह्या सर्व वस्तूचं वर्गीकरण केलं असतं. वेगवेगळ्या वस्तू जेव्हा आपण घेतो त्या वस्तूचं वर्गीकरण केलं असतं. कोणत्या वस्तूचा नंबर कोणता, कोणत्या वस्तूचा क्रमांक कोणता, कोणत्या वस्तूचा क्रमांक, ह्या प्रमाणे याचं वर्गीकरण केलं असतं. त्याच्यावर त्याला HSN कोड टाकतात. त्याला म्हणतो आपण हार्मोनाइज्ड सिस्टीम नॉमेनक्लेचर. HSN कोड प्रत्येक वस्तूचा नंबर त्या ठिकाणी वर्गीकरण क्रमांक न त्याचा क्रमांक दिलेला असतो. आणि त्या दुकानामधून आपण एखादी वस्तू घेतली तर त्याचा HSN कोड हा दिलेला असतो. आणि त्याच्यानंतर SAC कोड आहे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. हा जो कोड आहे तो आपल्याला सेवा करासाठी, उपहारगृहामध्ये जर आपण एखादी सेवा घेत असो तर त्या सेवासाठी एक कोड दिलेला असतो. तो कोड म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड SAC कोड. अशा प्रकारचं आपल्याला कोड आढळून येत असतात. आपली जे इनव्हॉइस टॅक्स ची जी पावती असते त्या पावतीवर अशा प्रकारचे कोड टाकलेले असतात. आपल्याला नंतर लगेच बघायचं आहे की ती पावती कशी असते, त्याच्या संदर्भात आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायचीच आहे. पण तत्पूर्वी ही काही बाबी आपल्याला समजणं आवश्यक होत्या, कारण हे शब्द बरेच फक्त आपल्याला जीएसटी हा शब्द माहित आहे, ऐकतो आपण, प्रत्येक वेळेस ऐकण्यात येतं, पण नेमकं याच्यामध्ये डिटेल आपण गेलो नाही. मग यासाठी आपल्याला वर्ग 10वी मध्ये याची व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जेव्हा आपण
हा धडा व्यवस्थित तयार करू तेव्हा आपल्याला पूर्ण संकल्पना ह्या क्लिअर होतील नेमक्या ह्या जीएसटी आहे काय. तर ठीक आहे, जीएसटी मध्ये एकूण 2 पार्ट पडतात. एक आहे सीजीएसटी आणि दुसरा आहे एसजीएसटी. आणि हे एक लक्षात ठेवा, सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्हीही समानच असतात. म्हणजे राज्याचा जेवढा कर आहे तेवढाच केंद्राचा कर असतो. दोन्ही एकत्रित, समजा राज्याचा 5% कर असेल त्याच्यावर, तर केंद्राचा सुद्धा 5% असतो. दोन्हीही कर समान असतात आणि दोघांचं मिळून एकूण 10% त्या वस्तूवरचा कर असतो. तो कर आपण कॅल्क्युलेट करत असतो, त्याला म्हणतो आपण जीएसटी. म्हणजे जीएसटी हे एसजीएसटी चा कर अधिक सीजीएसटी चा कर म्हणजे टोटल काय झालं, जीएसटी. त्याला आपण जीएसटी असं म्हणतो. म्हणून जीएसटी मध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी या दोघांचाही कर प्लस करून घेतलेला असतो. आपण सेपरेटही करू शकतो. आपल्याला जर समजा दिलं एखाद्या वस्तूचा, आता हे कर कसे असतात, 0 ते 28% पर्यंत असतात. काहीचा 0. काही अत्यावश्यक सेवा ज्या असतात, मूलभूत गरजा असतात, त्याला कर लावलेला नसतो. मग त्याप्रमाणे कर वाढत जातात. 0, 1%, 2%, 3% असं 28% पर्यंत लक्झरियस वस्तू जी असतात त्याची म्हणजे तेवढी आवश्यकता नसते, अशावर 28% कर लावलेला असतो. आणि मग ते 28% कर जर काढायचं असेल तर आपण काय करतो, याच्यामध्ये अर्धा कर हा सीजीएसटी चा असतो, अर्धा कर हा एसजीएसटी चा असतो आणि टोटल मिळून हा जीएसटी तयार होत असतो. ठीक आहे. तर आपण यामध्ये आपण 2-3 संकल्पना पाहिल्या ते लक्षात ठेवा. एक जीएसटी, जीएसटी चे 2 भाग म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी. त्याच्यानंतर जीएसटी नंबर जो आहे म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, जीएसटीएन नंबर, पावतीवरचा नंबर जो असतो जीएसटीचा, त्याला आपण जीएसटीचाच नंबर म्हणतो. पण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर असतो तो पावतीच्या एका कोपऱ्यात लिहून दिलेला असतो. तर त्याच्यामध्ये एकूण हे 15 अंक आणि अंकाक्षरे याचा समावेश असतो. त्यामध्ये पहिले 2 आपल्या राज्याचा संकेतांक, त्याच्यानंतर पुढचे 10 हे असतो पॅन कार्डाचा नंबर, त्याच्यानंतर हे एका नोंदणीसाठी हा नंबर आणि त्याच्यानंतर हा बाय डिफॉल्ट सर्वांसाठी समान असतो आणि याला म्हणतो आपण चेकसम डिजिट. अशा प्रकारची रचना त्या आयडेंटिफिकेशन नंबर मध्ये असते. आणि नंतर 2 कोड आहेत, HSN कोड म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर म्हणतो आपण त्याला. हे वस्तूच्या वर्गीकरण असते, वस्तूच्या वर्गीकरणाप्रमाणे त्याच्यावर कोड दिलेले असतात. आणि SAC कोड सर्व्हिस अकाउंटिंग कोड म्हणतो आपण याला. हे सेवासाठी, विविध सेवासाठी, सेवांचं सुद्धा वर्गीकरण असतं, त्याप्रमाणे त्याला क्रमांक दिलेला असतो. तर हे सर्वप्रथम आपल्याला माहित राहणं आवश्यक आहे. ठीक आहे. आपल्याला माहित झालं आता जीएसटी म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी याची एडिशन. जीएसटी चे हे दर 0%, 5%, 6%, 12%, 18%, 28% याप्रमाणे शासन निश्चित करत असतो. आता अजून एक महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायची राहिलेली आहे ते म्हणजे कर बीजक. कर बीजक त्यालाच आपण टॅक्स इनव्हॉइस असं म्हणतो. तर वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस नमुना आपण एखाद्या दुकानावर गेल्याच्या नंतर दुकानदार आपल्याला अशा प्रकारची एक पावती देतो. मग ही खरंच पावती हे कर बीजक आहे किंवा नाही हे ओळखता येणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक बाब आपल्याला लक्षात आली पाहिजे की काय लिहिलेलं आहे. तर त्याच्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये एक नमुना तुमच्या समोर दिलेला आहे. आपण त्याचा थोडा व्यवस्थित अभ्यास करूया म्हणजे पुन्हा तुम्हाला कधीही याची अडचण येणार नाही. तर बघा, हे कर बीजक या ठिकाणी वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस नमुना ही पावती असते. या बाजूला सप्लायर जो दुकानदार असतो त्याचं नाव असतं A to Z स्वीट मार्ट. जे आपण आता या पाठ्यपुस्तकातला नमुना घेतलेला आहे त्या दुकानदाराचं नाव A to Z स्वीट मार्ट आहे. त्याचा पत्ता 143 शिवाजी रस्ता मुंबई 400001 महाराष्ट्र. त्याचा हा मोबाईल नंबर असतो या ठिकाणी. त्याचा ईमेल ऍड्रेस असतो आणि ज्या दिवशी आपण खरेदी केली ती डेट असते. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब त्याचा जीएसटीआय नंबर असतो. हा नंबर आपल्याला याचा अभ्यास आपण आताच पाहिला. हे काय असतं ते, हे सुरुवातीला
हे महाराष्ट्र राज्य हे 27 सांकेतांक, राज्याचा सांकेतांक, नंतर पॅन कार्ड, अशा पद्धतीचं हे एकूण 15 अंकाक्षराचा नमुना म्हणजे हे असतो, जीएसटीआय नंबर असतो, तो आपल्याला ओळखता येणं आवश्यक आहे आणि हे राहतोच त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर त्याचा इनवॉइस नंबर, पावतीचा नंबर असतो जीएसटी 110. ठीक आहे. आता काय काय लिहिलेलं आहे ते बघा. हे सिरियल नंबर, हा HSN वस्तूचा जो काही कोड असतो तो कोड, त्याला आपण HSN म्हणतो. आताच पाहिले ते सुद्धा. तर याच्यामध्ये सिरियल नंबर आपण 5 वस्तू त्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याचे कोड असे आहेत त्या दुकानामध्ये वर्गीकरण केलेलं 210690, 210691 अशा पद्धतीने एकेकाचं आपण बघूया. सर्वप्रथम पेढे, या पेढेचा HSN कोड आहे, म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम नॉमेनक्लेचर, हा जो वस्तूच्या वर्गीकरणाचा कोड असतो त्याला HSN कोड म्हणतात. तर हा कोड आहे 210690 पेढ्यासाठी. आणि याचा दर दिलेला आहे, निश्चित केलेला दर किती आहे ते 400 रुपये प्रति किलो, एका किलो साठी 400 रुपये. आपण ही क्वांटिटी किती घेतलेला आहे, आपण पेढे अर्धा किलो घेतले, 500 ग्रॅम घेतलेले आहेत, 400 रुपयाला 1000 केजी. तर आपल्याला आपण काय केलेलं आहे, 500 ग्रॅम घेतलं म्हणजे अर्धी किंमत होईल. टॅक्सेबल अमाउंट याला म्हणतो आपण करपात्र रक्कम, ज्यावर कर आपण लावत असतो त्याला करपात्र म्हणजे टॅक्सेबल अमाउंट म्हणतो, त्याच्यावर आपण आता टॅक्स लावत असतो. तर यासाठी सीजीएसटी चा दर, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे केंद्र वस्तू व सेवा कर किती आहे 2.5%. 2.5% म्हणजे याच्यानंतर 200 वर किती होतात, 200 चे 2.5% म्हणजे 2.5 गुणिले 2 म्हणजे 5 रुपये झाला केंद्राचा कर. त्याचप्रमाणे तेच दर असतो, आताच आपण पाहिलं सीजीएसटी आणि एसजीएसटी समान असतात. मग हे समान, याचं 2.5% आहे, याचं सुद्धा 2.5, मग तेवढाच होईल 5 म्हणजे 5 आणि 5 10, हे 10 झाला कर, याला म्हणतो आपण जीएसटी. जीएसटी या वस्तूला आपल्याला किती लागली 10 रुपये आणि खरी टॅक्सेबल अमाउंट किती होता 200, मग ते 200 आणि त्यावर लागलेला कर 10 रुपये म्हणजे एकूण किती झाले 210. इथं टोटल मध्ये आलं बघा 210. तसंच चॉकलेटचा HSN कोड आहे 210691, याचं रेट आहे चॉकलेटचा 80, एक बार 80 रुपये. त्याच्यानंतर आपण एकच घेतलेलं, क्वांटिटी एकच घेतली आणि एक घेतल्यामुळे 80 टॅक्सेबल अमाउंट म्हणतो आपण याला. याच्यावर कर आपल्याला लावायचा असतो आणि याच्यावरचा कर बघा बदललेला आहे. इथं 2.5 होता पण याचा कर किती आहे 14%. सीजीएसटी 14% आणि एसजीएसटी सुद्धा 14%, म्हणजे 14%. 80 चे 14%, 80 गुणिले 14 भागिले 100 म्हणजे हे आलं किती 11.20. 11.20 हे लागलं केंद्राचा कर. राज्याचा कर तेवढाच असतो 11.20 म्हणजे 11 22 रुपये 40 पैसे आणि हे 80, एकूण किती झाले 102 रुपये 40 पैसे. हे झालं चॉकलेट वरचं. त्याच्यानंतर आईस्क्रीमचा कोड आहे HSN कोड 2105. आईस्क्रीम रेट आहे आईस्क्रीमचा 200 रुपये प्रति पॅक. एका पॅक मध्ये असतं 500 ग्रॅम. आपण एकच पॅक घेतलेला आहे, क्वांटिटी एक पॅक ज्यामध्ये 500 ग्रॅम इन्व्हॉल्व आहे आणि त्याचा दर आहे 200. आता याचा दर काय सीजीएसटी चा 9% म्हणजे एसजीएसटी चा सुद्धा 9%. 200 चे 9%, 9 दोन्ही 18 रुपये झाले आणि याचे सुद्धा 18 रुपये होतील. 18 36 आणि हे आपले 200 रुपये टॅक्सेबल अमाउंट करपात्र रक्कम. 200 अधिक 36 म्हणजे 236 रुपये. त्यानंतर ब्रेडचा हे आहे HSN कोड आहे 1905. याची किंमत आहे, दर आहे 35. या ब्रेडचा एक पॅक घेतला 35 रुपये. आता याला मात्र कर नाही, सीजीएसटी नाही, एसजीएसटी नाही. अत्यंत आवश्यक असलेली बाब आहे ब्रेड, म्हणून याच्यावर कर नाही, मूलभूत आहे, मूलभूत गरज असल्यामुळे कर नाही त्याच्यावरचा. तर 35 रुपये याच्यावर टॅक्स नसल्यामुळे हे काही ऍड होणार नाही, फक्त 35 जे आहे तेच 35 या ठिकाणी लिहावे लागतील. आणि लोणी 210690 लोणी याचा दर आहे
प्रति किलो, 500 रुपये प्रति किलो, एका किलोसाठी 500. पण आपण काय घेतलं 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो घेतलं, तर त्याच्यामध्ये 1/4 केजी घेतलेला आहे. मग त्याचा किती लागेल 500 चे अर्धे, बरोबर आहे. पुन्हा त्याचे अजून अर्धे म्हणजे 125 रुपये. 125 साठी म्हणजे आता हे झालं टॅक्सेबल अमाउंट, याच्यावर टॅक्स आपल्याला लावायचा आहे. म्हणजे टॅक्सेबल अमाउंट करपात्र रक्कम 6% आहे याच्यावरचं. 6% दराने 7.5 रुपये होतात केंद्राचा कर, 6% दराने पुन्हा राज्याचा कर होतो 7.5, 7 7 14 आणि हे 15 आणि हे 125 म्हणजे एकूण किती झाले 140 रुपये. जर विचार केला तर सीजीएसटी आपल्याला किती झाली 41.70, इथं 41.70 आणि टोटल याची ऍडिशन केली आपण याची आणि या कराची तर 723 रुपये 40 पैसे. अशा प्रकारचा हा दर आपल्याला लागलेला आहे. आता हे आपल्याला कंप्लीट अंडरस्टँडिंग झालं किंवा नाही हे पाहण्यासाठी काही रिकाम्या जागा आहेत, ते रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या पाठ्यपुस्तकातल्या. बघा काय दिलं या विस्तारात वस्तू व सेवा कराची आकारणी केली, यावर रिकाम्या जागा भरा. पेढ्यावर केंद्राचा 2.5% दराने रुपये, केंद्राचा, पेढ्याचा कुठला केंद्राचा 2.5% दराने किती रुपये होतो 5 रुपये. तसेच राज्याचा कर किती आहे 2.5% दराने, 2 तेवढाच असतो 2.5% दराने किती झाला 5 रुपये, बरोबर आहे. पेढ्यावर केंद्राचा 2.5% दराने किती झाला 5 रुपये आणि राज्याच्या किती दराने 2.5च असतो कारण सीजीएसटी आणि एजीएसटी समान असतात, ते किती झाले 5 रुपये. ठीक आहे. वीजगावर पेढ्यावर वस्तू व सेवा कराचा दर 2.5 अधिक 2.5 म्हणजे किती झाले एकूण 5% झालं. टोटल जीएसटी किती झालं 2.5 प्लस 2.5 म्हणजे 5%, 5% जीएसटी झालेली आहे. त्याच्यानंतर आता अशाच पद्धतीने चॉकलेटवर वस्तू व सेवा कराचा एकूण दर, चॉकलेटवर वस्तू व सेवा कराचा एकूण दर किती आहे, एकूण दर बघा, एकूण दर म्हणजे काय सीजीएसटी आणि एजीएसटी याची ऍडिशन 14% आणि 14% म्हणजे किती झाले 14 आणि 14 28%. मग याच्यावरचा एकूण कर किती झाला 28% हे झालं. एकूण कर किती झाला 11 आणि 11 22 रुपये 40 पैसे, 22 रुपये 40 पैसे. अशा प्रकारे आपल्याला याचं काढतात. त्याच्यानंतर आईस्क्रीमवर वस्तू व सेवा कराचा एकूण दर, इथं सुद्धा एकूण दर विचारलेला आहे. आईस्क्रीमवर वस्तू व सेवा कराचा एकूण दर 9% म्हणजे किती झाली एकूण 18%. आणि म्हणून आईस्क्रीमची किंमत किती होईल मग 18% जर घेतलं तर आईस्क्रीमची किंमत किती झाली, हे कर लावल्याच्या नंतर 18% कर लावल्याच्या नंतर किती झालं, हे आईस्क्रीमचे किती होते 200 आणि कर लावल्याच्या नंतर हे किती आहे 18 18 36, बरोबर आहे. म्हणजे एकूण 9% 18% झालं म्हणजे 18 आणि 18 36 म्हणजे किती झालं 236. आईस्क्रीमची किंमत 236 रुपये आहे. त्यानंतर लोण्यावर केंद्राचा दर किती आहे 6%. मिळून वस्तू लोण्यावर केंद्राचा दर 6% व राज्याचा 6% मिळून वस्तू व सेवा कराचा 6 12%. याप्रमाणे आपल्याला घेता येतो. ठीक आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित समजलेलं असेल. आपण पुन्हा एका पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये याचं बघून व्यवस्थित वाचन करायचं म्हणजे आपल्याला करविजक किंवा टॅक्स इनवाइस नमुना हे समजेल. यानंतरचा भाग आपण उचलत असतो.